सिद्धांत त्याच्या आईच्या आवाजाने तो विचारातून बाहेर आला आणि तो कॅमेरा सोडून गेला. छान, एकदम मनासारखं झालं माझ्या, त्याची आई म्हणाली. सध्या सगळ्या गोष्टी तुझ्याच मनासारखं चाललंय, तो पुटपुटला. आर्या, थकली असशील आता, आराम कर. असेही सगळे गेले. हो चालेल, म्हणून ती रूममध्ये गेली. तिला तिचं सामान पण सेट करायचं होतं, पण सिद्धांतकडून एक वॉर्डरोब मिळवायचा होता. ती त्याचीच वाट बघत होती. किती चांगला वागला ना आज सिद्धांत. वाटलं पण नव्हतं इतक्या लवकर सगळं नीट होईल. त्यातल्या त्यात तो पूजेसाठी पण बसला. सिद्धांत खरंच बदलला. आज दिवसभरात एकदाही नाही चिडला तो. ह्यापेक्षा अजून काय पाहिजे. मंदारची ट्रीटमेंट चांगलीच लागू पडली म्हणावी. चला आता, सगळं सुरळीत होतंय. इतक्यात सिद्धांत रूममध्ये आला. अरे आलास तू, थँक्यू. सिद्धांत, ती त्याला हक करत म्हणाली. खूप मिस केलं मी सगळं, हे घर, ही रूम, तू सतत तुझ्या सहवासात असणं. आता हे सगळं पुन्हा मिळणार. खूप वाट पाहिली मी. हे सगळं बोलताना तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आर्या, त्याने तिला दूर केलं. सिद्धांतला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. हे बघ, मला तुला दुखवायचं अजिबात नाही आहे, पण तो मध्येच म्हणाला. आर्याने एकदम चमकून त्याच्याकडे पाहिलं. पण काय, तिचा प्रश्न. हे बघ, मी तुला स्पष्टच बोलतो, मी तुला आर्या. मला अजूनही आधीचं काहीच आठवत नाही, आणि असं एका दिवसात रियालिटी ॲक्सेप्ट करणं खूप कठीण आहे अगं. म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुला, आर्यानं विचारलं. तेच तुला सांगतोय. ऐक, हेच मी आईला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिनं अजिबात ऐकलं नाही. आणि तिने हट्टच धरला की मी तुला घरी आणण्याचा, आणि माझ्यासमोर दुसरा कोणताच ऑप्शनच नव्हता. आणि मला तिला अजिबात दुखवायचं नव्हतं, म्हणून तर खरं तर मी तयार झालो ह्या गोष्टीसाठी, सिद्धांत बोलत होता. आर्या स्तब्ध होऊन ऐकत होती. आर्या, प्लीज समजून घे, तो म्हणाला. पुढे बोल सिद्धांत, ती रागातच म्हणाली. तिचा रागातला आवाज बघून सिद्धांतला चिडायचं कारणच सापडलं. हे बघ आर्या, शांतपणे ऐक, तो थोडंसं रागाने पण हळू आवाजातच म्हणाला. मी ऐकतेय सिद्धांत, तू बोल ना पटकन, ती अजून चिडूनच बोलत होती. आर्या, तुला चांगल्या भाषेत समजून सांगितलेलं कळत नाही का? मी तुला वाईट नाही वाटावं म्हणून किती अदबीने सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण तुला नीट बोलताच येत नाही. आता मात्र त्याचा चांगलाच पारा चढला. हे बघ सिद्धांत, तू कसाही बोलला तरी सत्य परिस्थिती बदलणार नाही आहे. जाऊ दे, माझंच चुकलं. फार अपेक्षा ठेवल्या मी तुझ्याकडून, आर्या संतापाने म्हणाली. माझंच चुकलं. मी खूप उगाचच तुझ्या मनाचा विचार करत बसलो. ऐक, तुला हौसच आली आहे ना, मला तुला माझी बायको म्हणून घेण्यात काहीही इंटरेस्ट नाही आहे, कळालं? फक्त आणि फक्त माझ्या आईला वाईट वाटू नये म्हणून मी तुला घरात आणलं, आणि इथून पुढे ही राहू देणार. ह्या व्यतिरिक्त आपला काहीही संबंध नाही. इट दॅट्स क्लिअर. माझ्यासाठी तू फक्त एक आश्रित आहे, तो अतिशय रागाने म्हणाला. झालं तुझं, हेच ऐकायचं होतं मला, आणि ती तडक उठून बाहेर निघाली. आर्या थांब. अरे यार, ही कुठे निघाली? आर्या खाली आली. तिथं सिद्धांतची आई तिथेच होती. तिला त्यांना पाहून कंट्रोल नाही झालं. तिने त्यांच्याजवळ एकदम रडायला सुरुवात केली. ह्यावेळी तिच्यासाठी ती एकच जवळची व्यक्ती होती. काय झालं आर्या, का रडत आहेस? सिद्धांत काही बोलला का? ती काहीही बोलली नाही. सिद्धांतने वरूनच हे पाहिलं. झालं, आता ही सगळं बोलणार, आणि ह्या गोष्टीचा आईला त्रास होणार. इतकी कशी मूर्ख आहे आर्या, थोडाही डोक्याचा वापर करत नाही. आर्या बोल ना राजा, काय झालं? काय झालं नेमकं? तू काहीच नाही बोलली तर मला कसं कळणार? सिद्धांत चिडला का, त्यांनी विचारलं. ती मानेनेच नाही म्हणाली. मग काय, त्यांचं विचारणं चालूच होतं. थँक्यू आई, खूप दिवसांनी असं जगायला मिळालं मला माझं सगळं परत देण्यासाठी, आर्या म्हणाली. आर्या, वेडी आहेस का तू? आता सगळं नीट होतंय तर रडतीयेस का? सिद्धांतने सुटकेचा श्वास सोडला.
आर्याची तब्येत तर ठीक आहे ना, आता तर माझ्याशी भांडत आणि लगेच ट्रॅक सोडला. पण जाऊ दे, चांगलंच झालं. आणि तिच्या जवळ येऊन उभा राहिला. काय झालं आई, त्याने विचारलं. किती नाटकी माणूस आहे हा, आत्ताच भांडला माझ्याशी आणि वर तोंड करून विचारतोही काय झालं. तिला अजूनही सिद्धांतचा प्रचंड राग येत होता. काही नाही, आर्या म्हणाली. आज तुम्हा दोघांना कितीतरी दिवसांनी सोबत पाहून खूप छान वाटलं, त्याची आई म्हणाली. दोघेही त्यावर फक्त हसले. चला झोपा आता, बराच उशीर होतोय, सकाळी ऑफिस पण आहे पुन्हा. हो चलायचं आर्या, तो तिचा हात पकडून घेऊन गेला. हात सोड माझा, इतकं नाटक करण्याची काहीही गरज नाही. रूममध्ये पोहोचल्यावर ती म्हणाली. मी पहिलेच सांगितले हा, मला अजिबात इंटरेस्ट नाही तुझ्यात, ते फक्त आईसमोर होती म्हणून. आणि काय ग, किती खोटं बोलते तू. आईला रडण्याचं खरं कारण का नाही सांगितलं, म्हणजे मला का वाचवलं. हे बघ आर्या, तुला असं वाटत असेल की तू हे असलं काही करून माझ्या नजरेत फार महान वगैरे बनणार आहे, तर मला असल्या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही. त्यामुळे असे प्रकार ह्यानंतर नको करू, तो म्हणाला. हे बघ, माझी आता भांडण्याची अजिबात इच्छा नाही. मुळात माझी तुला बोलायचीच इच्छा नाही आहे. आणि एक गोष्ट क्लिअर, मी खोटं बोलले, कारण खरं बोलली असती तर आईला त्रास झाला असता आणि ते मला कळतं. त्यामुळे मी तुला वाचलं वगैरे असं चुकीचं गैरसमज अजिबात करून घेऊ नको, ती रागातच म्हणाली. तिचं बोलणं ऐकून तो आणखीन संतापला. त्याने रागाने तिचा हात दंडाजवळ पकडला आणि म्हणाला. कुणाशी बोलतेय ह्याचं भान ठेव. हा आर्या, तुला कळतंय का तू काय बोलतीये. माझा हात सोड, दुखतोय तो, ती कळवळून म्हणाली. हे बघ, तुझ्या अशा नाटकांनी मला अजिबात फरक नाही पडत आणि हा विचार आधी करायचा. तुला काहीही अधिकार नाही मला बोलायचा. सिद्धांत प्लीज, हात सोड रे माझा. आता मात्र तिच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने पटकन हात सोडला. तिच्या गोऱ्या हातावर त्याच्या बोटाचे व्रण दिसून येत होते. ती तिथून बाजूला झाली. इतक्या वेळ तिच्याशी रूढ वागणाऱ्या सिद्धांतला तिच्या हाताकडे पाहून स्वतःशी चीड आली आणि तिची दया आली. तिने आपलं ब्लँकेट घेतलं आणि सोफ्यावर झोपण्यासाठी गेली. आर्या, तू झोप बेडवर, मी झोपतो तिकडे, सिद्धांत तिला म्हणाला. तिने अजिबात त्याच्याकडे लक्षही दिलं नाही. ती ब्लँकेटची घडी काढण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला एका हाताने काही जमत नव्हतं. तो आला. त्याने ब्लँकेट तिच्या अंगावर टाकलं. तिने मात्र त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. तिच्या डोळ्यातील पाणी आणि हाताचा व्रण पाहून त्याला त्रास होत होता. तिला कितीतरी वेळ झोप लागत नव्हती. सतत डोक्यात विचार चालू होते. सिद्धांतचा तिला प्रचंड राग येत होता. असा कसा वागू शकतो हा. वाटलं आता सगळं चांगलं होईल, पण नाही. मी उगाचच इतकी अपेक्षा ठेवली. सिद्धांत कधीच नाही सुधारू शकत. पण मला काय इतका त्रास द्यायचा. जाऊ दे, पण त्याचा विचार नाही करणार. मुळात आता मलाही काही देणं घेणंच नाही त्याच्याशी. मी लक्षच नाही देणार त्याच्याकडे. त्याला जेव्हा आठवेल तेव्हा आठवेल. ह्याच विचारात तिला खूप उशिरा झोप लागली. इकडे सिद्धांतची ही अवस्था काही वेगळी नव्हती. त्याचं सारखं सारखं लक्ष आर्याकडेच जात होतं. त्यालाही माहिती होतं आर्याने फक्त डोळे मिटले, पण ती अजूनही जागीच आहे. त्याला तिच्याजवळ जाऊन तिची माफीही मागावी वाटत होती, पण त्याची तिच्याजवळ जाण्याची हिंमतच होत नव्हती. नेहमीच असं होतं माझं. किती रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण असं काहीतरी होऊनच जातं. आर्या पण काही कमी नाही. ती उगाच शब्दाला शब्द वाढवत गेली आणि आर्या उगाचच मला क्रॉस करत होती. तिला काहीही समजत नाही, पण म्हणून मीही तिच्याशी असं वागावं. तिला माझ्यामुळे काही त्रास नाही व्हायला हवा. माझा काहीही हक्क नाही आहे तिच्याशी असं वागण्याचा. पण मी तर चूक कबूल करायला तयार आहे. पण ती किती ॲटिट्यूड दाखवते. आता ही जागीच आहे, पण मुद्दाम माझ्याकडे पाहणारही नाही. ठीक आहे, उद्या सकाळी बोलतो तिला. असंही ऑफिसमध्येही असणारच आहे. तेच बरं होईल. तिला तेव्हाच बोलतो. तोपर्यंत तिचाही रागही थोडा कमी होईल. पण आज तिला माझ्यामुळे त्रास होतोय, त्याचं काय. तिच्या हाताला किती त्रास होत असेल, पण ती काही कमी नाही. माझी मदत पण घेणार नाही. तो उठला. आर्या अजूनही झोपलेलीच होती. बघा, मी इथे हिच्या काळजीमध्ये अख्खी रात्र जागून काढली आणि ही पहा मस्त झोपलीये.
जाऊ दे, ती उठेल वाटेल तेव्हा. लगेचच तिलाही जाग आली. तिच्या हाताला तिचाच धक्का लागला आणि तिच्या तोंडातून एकदम आई ग निघालं. सिद्धांत तिच्या जवळ आला. काय झालं आर्या, दुखतंय का? तो म्हणाला. काही नाही, तू बाजूला हो, आर्या म्हणाली. आर्या, अगं सांग ना काय झालंय, सिद्धांत म्हणाला. प्लीज सिद्धांत, मला तुझी सिंपत्ती नको आहे. मी माझं बघून घेईल. असाही आपला काहीही संबंध नाही. तुझेच वाक्य आहेत ना हे. मग आज काय इतका पुळका येतोय तुला? आर्या म्हणाली. तुला माणुसकीच्या नात्याने मदत करायला गेलो तरीही तुझं आपलं वेगळंच. तुझ्यासोबत चांगलं वागणं म्हणजेही चुकीचंच आहे. जाऊ दे, मला सकाळी सकाळी तुझ्याशी वाद घालण्याची अजिबात इच्छा नाही आहे. तुला काय हवंय ते कर. आणि तो त्याचं आवरायला निघाला. आर्यानेही ऑफिसला जाण्यासाठी तिची तयारी करणं सुरू केलं. दोघेही आवरून खाली आले. काय गार्या, काय बरं नाही आहे का? चेहरा का उतरलाय तुझा इतका? सिद्धांतच्या आईने तिला विचारलं. काही नाही, मी एकदम बरी आहे. काल थोडी दगदग झाली म्हणून थकवा जाणवतोय, बस, बाकी काही नाही, ती म्हणाली. अगं मग आज सुट्टी घे, आराम कर ना, त्या म्हणाल्या. नाही नको आता, ठीक आहे, ती म्हणाली. आर्या, तुला आराम करायचा असेल तर कर, काहीही माझी हरकत नाही, सिद्धांत म्हणाला. तिने त्याला अजिबात उत्तर दिलं नाही आणि पाहिलं देखील नाही. सिद्धांतला चिडण्यासाठी हे पुरेसं कारण होतं. राग येऊनही त्याने रिॲक्ट नाही केलं. दोघेही नाश्ता वगैरे आटपून ऑफिसला जाण्यासाठी निघाले. अजिबात दोघांनाही एकमेकांसोबत जाण्याची इच्छा नव्हती, पण तरीही ते निघाले. सिद्धांतला तिचा राग येत होता, पण तरीही तिच्या हाताची काळजी वाटत होती. आज बरा असेल का तिचा हात? ते व्रण. एकदा त्याने तिच्याकडे पाहिलं, पण तिने फुल स्लीवचा कुर्ता घातला होता म्हणूनही त्याला तिचा हात बघताच नाही आला. किती ॲटिट्यूड आहे ह्याच्यामध्ये. एकदाही सॉरी नाही म्हणाला. आताही त्याला बोलायचं असेल, पण कमीपणा कोण घेणार? अगदी असाच होता सुरुवातीला. आता पुन्हा पाहिले भाडे 55. आर्याला चांगलं काही बोललं तर ही वाकड्यातच शिरणार. राग तर अगदी नाकावर आहे तिच्या. काळजीपोटीच म्हणालो की आज आराम कर, पण तिने साधं माझ्याकडे पाहिलं पण नाही. इतका कसला आला राग? कालपर्यंत माझ्या मागे पुढे करत होती, पण तिला वास्तवाची जाणीव करून देणं ही तितकंच महत्त्वाचं होतं. मी स्वीकारणार नाही म्हटल्यावर तिनंही बोलणं बंद करावं. सगळ्यांनी तर मला बरेच दाखले दिले तुझ्या प्रेमाचे. हेच का तुझं प्रेम आर्या? असं विचारावं वाटतं, पण तुला आता विचारूनही काही फायदा. तुझाही इगो काही लहान नाही. दोघेही ऑफिसमध्ये पोहोचले. आज कितीतरी दिवसांनी त्यांना एकत्र पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला. आर्याला तर आल्यावर तिच्या सगळ्या फ्रेंड्सनी कॉंग्रॅच्युलेशनही केलं. विक्रांतलाही खूप आनंद झाला. तो लगेच सिद्धांतच्या केबिनमध्ये गेला. खूप मस्त वाटलं यार आज तुला आणि आर्याला सोबत पाहून, विक्रांत म्हणाला. सिद्धांतने त्याला फक्त स्माईल दिली. तो काहीही बोलला नाही. अरे काहीतरी बोल, कसं वाटते तुला इतक्या दिवसांनी आर्यासोबत, विक्रांत म्हणाला. ह्याला काय सांगू, खूप वाईट वाटते मला. अजिबात तिच्यासोबत राहण्याची इच्छा नाही, पण काय करणार, दुसरा ऑप्शन नाही आहे, तो मनातच विचार करत होता. अरे सिद्धांत, मी तुझ्याशी बोलतोय. हो अरे विक्रांत, कळतंय मला तुझा आनंद, पण सकाळी कामाच्या वेळेस तू काय हा टाइमपास लावला आहे. झालं ना आता सगळं नीट, सिद्धांत त्याला म्हणाला. तुझ्या अशा बोलण्यावरून तर वाटत नाही आहे तू आर्याशी नीट वागत असशील. ठीक आहे, नको सांगू, मी बोलून आर्याशी, आणि तो निघाला. आर्या ऑफिसमध्ये सगळ्याशी हसून खेळून राहत होती. तिनं सगळं नॉर्मल आहे असंच भासवलं. सिद्धांतनेही पाहिलं होतं. चला, आर्या इथे तरी चांगलं परफॉर्म करत आहे, म्हणजे मला इतकं जड नाही जाणार. माझ्यासोबत कशीही वागत असली तरी बाहेर आपला रोल चांगला प्ले करतेय. गुड आर्या, तो तिच्याबद्दलच विचार करत होता. सिद्धांतने आर्याला दिलेली सगळी कामे तिने व्यवस्थित पूर्ण केली, त्यामुळे तो बराच खुश होता. पण आर्या मात्र खूप थकली होती. चल आर्या, निघायचं, तो तिला म्हणाला. हो अरे, एक 10 मिनिटं थांबतो का? ती अजूनही कामातच होती. अगं करशील उद्या, चल ना, तो म्हणाला. आता नाही गेलं तर पुन्हा ह्याला राग येईल आणि मग पुन्हा चिडेल. नको, ऑफिसमध्ये भांडण नको, घरी जाऊन तेच करायचं आहे. तिने लगेचच सिस्टीम बंद केली आणि निघाली. गाडीमध्ये बसल्यावर तिला चांगलाच क्षीण जाणवला होता. तिने डोळे मिटून घेतले. आर्या, काय झालं? बरं नाही वाटत आहे का?
सिद्धांतने विचारलं. नाही, थकले होते फार. अरे इतक्यात थकलीस तू? तुझा स्टॅमिना वाढवायला हवा, त्यासाठी एक्सरसाइज करायला हवी, प्रॉपर डाएट घ्यायला हवा, तो बोलत होता. आज काय इतक्या चांगल्या मूडमध्ये कसं काय? एकदम मला डाएट अँड ऑल ॲडव्हान्स देतोय. आर्या मनातच विचार करत होती. तिने आता फक्त हो म्हणूनच रिप्लाय दिला. तिचं डोकं खूप दुखत होतं. तिला ह्यावेळेस सिद्धांतचं बोलणंही नको वाटत होतं. तिचं परत डोळे लावून घेतले. हिला ना काही ॲडवाईस पण देऊन फायदा नाही, सरळ इग्नोर करते. अरे नाही ऐकायचं तर सांगायचं ना की नको बोलू, मला पण काय गरज आहे म्हणा. मला वाटतं आमच्या संवाद काही होऊ शकत नाही. मान्य आहे मी थोडा काल रूढ वागलो, पण आज नीट वागण्याचा प्रयत्न केला तर हिचा वेगळाच ॲटिट्यूड. त्याचा विचार चालू होता. काय गार्या, तुला अजूनही बरं वाटतच नाही आहे का? तिला आल्या आल्या त्याच्या आईने विचारलं. नाही, फार काही नाही, थोडं डोकं दुखत होतं आणि थोडासा थकवा, आर्या म्हणाली. अरे सिद्धांत, तिला डॉक्टरकडे का नाही घेऊन गेला? नको नको, मी थोडा वेळ आराम करते, मग वाटेल बरं, इतकं काही नाही झालं, आर्या म्हणाली आणि ती रूममध्ये निघून गेली. ती लगेच फ्रेश होऊन झोपली देखील. कठीण आहे आर्याचं, सिद्धांत म्हणाला. खरंच बरं नसेल वाटत का हिला? नाही, ऑफिसमध्ये तर चांगली होती, उगाच नाटक करीत असेल. तिला असं वाटत असेल असं करून सिंपत्ती मिळवता येईल, पण मला नाही काही फरक पडत. सिद्धांत खाली जेवायला आला. अरे आर्या नाही आली? त्याच्या आईने विचारलं. नाही अगं, झोप लागली आहे तिला म्हणून नाही उठवलं, सिद्धांत म्हणाला. अरे पण तिनं काहीही खाल्लेलं नाही. अगं हो, मग भूक लागल्यावर उठेल ना. आणि आई, असंही प्रत्येकाला आपल्या पोटाची काळजी असते. सिद्धांत, काय बोलतोय अरे तू असं? असं बोलून नाही तुला अजूनही काहीच वाटत नाही तिच्याबद्दल? त्यांनी थोडं काळजीनंच विचारलं. अरे यार, आईसमोर असं नको होतं बोलायला, तो मनातच म्हणाला. अगं आई, तसं नव्हतं म्हणायचं मला, आणि मलाही तिची काळजी आहेच ना. आता ती नाही म्हणत आहेत, त्याला मी काय करू, तो म्हणाला. बरं बरं, पण तिला काही खाऊ घाल ह थोड्या वेळाने, तसं नको झोपू देऊ. मी फार थकले आहे, मी आराम करते. हो गाई, तू नको टेन्शन घेऊ. बरं. त्यांनी जेवण आटोपलं. तिला जेवू घाल म्हणे. काहीही असतं आईचं, आणि तिला तर हेच हवं असणार, म्हणून तर नाटक नसेल ना करत. जाऊ दे, मला काय, मी तर काही नाही बोलणार तिला. तिला पण कळू दे, तिने असं कितीही नाटक केलं तरीही मला काही नाही फरक पडत. असा विचार करत तो मस्त TV बघत बसला. तो रूममध्ये गेला. आर्या अजूनही झोपूनच होती. वा, बरे झालं, ही अजूनही झोपून आहे. चला, म्हणजे आता मला शांत झोप लागेल. जागी असती तर उगाचच भांडली असती माझ्यासोबत. त्याने तिच्याकडे बघितलं. किती सुंदर दिसते ना ही झोपेत पण, शांत, निर्विकार, एकदम निरागस. आणि ही इतकी गरमीत कसं काय झोपू शकते? AC का बंद ठेवला हिने? असं म्हणून त्याने AC ऑन केला आणि तोही झोपला. अरे ही अजूनही उठली नाही. इतकी कोणती झोप आहे कुंभकर्णाच्या पलीकडे? मी मॉर्निंग वॉक एक्सरसाइज करून आलो तरीही आर्या झोपूनच. अरे सिद्धांत, आर्या उठली नाही का अजून? त्याच्या आईनं विचारलं. बघतो, उठवायला हवी होती ना इतक्या वेळ. चांगल्या सवयी लावूनच घ्यायच्या नाही, तो म्हणाला. रोज उठते रे ही, काल थोडी थकल्यासारखी वाटत होती. जेवली ना पण ती रात्री? त्याच्या आईने त्याला विचारलं. बापरे, आता काय सांगू? आई, ते सगळं नंतर बोलू, मला आधी आर्याला उठवू दे. आणि तो लगेच रूममध्ये आला. आर्या, त्याने आवाज दिला. पलीकडून काहीही रिस्पॉन्स नाही आला. त्याने तिच्या हाताला हात लावला आणि त्याला एकदम जोरात चटका बसला. त्याने पटकन हात काढून घेतला. आर्या, बापरे, किती तापली आहे ही. त्याने लगेच त्याच्या आईला बोलवले आणि डॉक्टरांना फोन केला. काय झालं असेल हिला अचानक? कालपर्यंत तर चांगली होती. आर्या, उठ ना. तो तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता, पण ती तापाने चांगलीच फणफणली होती. हे सगळं माझ्या चुकीमुळे झालं. रात्री काय झालं असतं मी तिला उठवलं असतं तर? आता मात्र त्याला तिच्याकडे पाहून टेन्शन आणि तिची दयाही येत होती. इतक्यात डॉक्टर आले. त्यांनी चेक केलं. काही टेस्ट करावे लागतील. मी तसं ब्लड सॅम्पल घेतलंय. आता बघू काय रिपोर्ट्स येतात. सध्या तरी ताप खूप आहे, अशक्तपणाही खूप आहे. काही खाल्लेलं नाही का ह्यांनी? सलाईन द्यावं लागेल आणि आधी काहीतरी खायला द्या, त्याशिवाय मला मेडिसिन देता येणार नाही. आणि हो,
तो AC आधी बंद करा, त्यांनी भरमसाठ सूचना दिल्या आणि ते निघाले. मी थोड्या वेळाने येईल. जर काही फरक नाही पडला तर मात्र ॲडमिट करावं लागेल. आणि ते निघाले. अरे बापरे, सिद्धांत, तू AC इतक्या कमी टेम्परेचरवर ठेवला होता? रात्रभर त्याच्या आईनं विचारलं. हो आई, मला लागतो AC, आणि हे तुलाही माहीत आहे. आणि त्यात काय झालं, तो म्हणाला. अरे सिद्धांत, तुला काहीच कसं आठवत नाही रे. तिला AC अजिबात सहन होत नाही. त्या एकदम काकुळतीला येऊन म्हणाल्या. काय? आई सॉरी, मला खरंच माहिती नव्हतं ग. मी मुद्दामून असं का करेन? माझीच चुकी आहे. मी उगाचच हट्ट केला हिला ह्या घरात आणण्याचा. एनिवे, मी सूप करून देते तिच्यासाठी, तू थांब. आणि त्या निघाल्या. त्याने थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या. बिचारी, उगाचच माझ्यामुळे सफर करावं लागतंय. पण मी तरी काय करू? मला नव्हतं माहिती, नकळत का होईना, पण माझ्यामुळे तिची ही अवस्था झाली आहे. असं नाही व्हायला पाहिजे. माझ्याकडून त्रास नाही व्हायला हवा तिला. आवडीनिवडी नाही, पण कमीत कमी तिला कशाचा त्रास होतो हे तरी मी जाणून घ्यायला हवं होतं. आता ह्या गोष्टीचा विचार करूनही काही फायदा नाही. जे घडायचं ते तर घडून गेलं. आर्याचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल यावे, नाहीतर मी स्वतःला कधीही माफ नाही करू शकणार. त्याने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. तिने लगेचच आपले डोळे उघडले. आर्या, तो इतकंच म्हणाला. खरं तर कुठल्याही औषधापेक्षा सिद्धांत इतका जवळ आहे हे पाहूनच तिला थोडं बरं वाटलं आणि तिच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू आलं. तर मित्रांनो, आत्तापर्यंतची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि आर्या आणि सिद्धांतमध्ये नेमकं काय नातं आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ना कळले कधी सीझन 1 परत एकदा बघा. आणि नंतर आर्या आणि सिद्धांतमध्ये नेमकं काय झालं आहे हे तुम्हाला कळेल. आणि पुढे आर्या आणि सिद्धांत एकत्र येतील का हे पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा. अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.